नमस्कार, PM न्यूज नेटवर्क जीवन नवले आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आता आपण मोशी या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तुम्ही बघताय। येथील JCBचे ड्रायव्हर आहेत, आपण यांच्याशी बोलूया। सर, या ठिकाणी काय होतंय? हा रस्ता होता वरी जायला कचरा, पूर्ण वेस्ट कचरा वरी जायचा। हा रस्ता होता पूर्ण डोंगराचा। हा रस्ता आहे, पूर्ण 30 फूट रस्ता आहे पूर्ण वरी जायला। हा डोंगर उंच होता, 4 थर जाईल वरती। ते डोंगर या बाजूला येऊन डोंगर तयार झाले दुसरे। हो, म्हणजे ह्याच्या खाली भरपूर नागरिक अडकण्याची शक्यता आहे। नाही नागरिक नाही अडकले, पण कर्मचारी होते। दुपारी टायमाला सुट्टी झाली होती। तरी या ठिकाणी किती कर्मचारी असतात अंदाजे? 200-300 100? नाही तेवढे नाही, किती असतात? एक असतील 25 एक असतील 25 कर्मचारी असतील। आणि हे जे बाकीचं वेस्टेज आहे ह्याच्यासाठी कोण असे बाहेरचे होते का? बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरचे? बाहेरचे असतात, तुम्ही बाहेर असतात, तिथं नसतात। इथं नसतात, गाडी वगैरे खाली करायला येतात त्यावेळेस हाच रस्ता आहे मेन। जाताना जर कदाचित वरतून पडलं तर त्यामध्ये एखादी गाडी वगैरे अडकली असू शकते का? कारण सांगता येत नाही, हा मेन रस्ता आहे वरती डोंगरावर। हा पूर्ण रस्ता जाम झालाय। हा डोंगर आहे, असा गोल फिरून जावं लागतं असं तुमचं म्हणणं आहे? पावसाच्या म्हणजे हा डोंगर आता जो दिसतोय हा असं एकावर एक असा उंच डोंगर असणार आहे, खूप उंच डोंगर आहे आणि तो पूर्ण पडलाय। आणि त्याच्या खाली आता इथं ऑफिस वगैरे होतं का? ढिगाऱ्याखाली ऑफिस कॅन्टीन होतं, अजून ते ऑफिस ओपन नाही झालं, 4 दिवस झाले तरी। अजून खालीच आहे ना ढिगाऱ्याच्या? काम चालू आहे त्याचं। काम चालू आहे, ओपन नाही झालं पूर्णपणे। त्याच्यात ते लोक असू शकतात, असू शकतात, दबले असतील लोक। दबले असतील। तर तुम्हाला काय वाटतं, अजून काही बरेच लोक निघू शकतात ह्याच्या खालून जर लवकर काम केलं तर? नाही, काम शासकीय यांच्यानी काम जोरात चालू आहे। हो, म्हणजे दिवस रात्र काम चालूच आहे। आणि बऱ्याच जणांना 9 ते 11 जण वाचले। अजूनही वरती जे नागरिक आहे ते म्हणतात की हे स्लो गतीने काम चालू आहे, आणखी गाड्या लावून पटपट काम इथं 24 तास चालू आहे। 2 दिवस तरी पूर्ण 24 तास काम चालू केले। आता हा रस्ता अजूनही ओपन झाला नाही, कचऱ्याचे ढिगारे आहे, तिथं गाड्या लावल्यात। 1 लाख टनच्या वरती कचरा आहे। 1 लाख टनच्या वर कचरा आहे। आणि त्याच्यामुळे ती बिल्डिंग खचली। आता बिल्डिंगचं काम एकदम मजबूत कचऱ्याच्या वजनाने खचली। कचऱ्याच्या वजनाने एकदमच 1 लाख जो मोठा डोंगर होता तो पूर्ण डोंगर बिल्डिंग वर पडला आणि त्याच्या वजनाने ती बिल्डिंग तुटली गेली। बिल्डिंग एकदम मजबूत आमच्या डोळ्यासमोरच झालेली होती। आता काम वगैरे एकदम एक नंबर काम होतं। आणि आम्ही बी कचऱ्याचं वजन आहे ना तेवढं, कारण आता ह्या गाडीत जो कचरा भरलाय असे जवळजवळ 50 टँकर ते जास्त डंपर असे पडले असते। 1000 प्लस 1000 डंपर जवळजवळ त्या बिल्डिंग वर पडले, तेव्हा ते नागरिक गेले। म्हणजे एवढा मोठा ढिगारा या ठिकाणी होता। PM न्यूज नेटवर्क प्रतिनिधी जीवन नवले वरती जे नागरिक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी बरेच नागरिक अडकण्याची शक्यता आहे। त्यानंतर हा रस्ता देखील इथं बुजला गेलाय आणि हा भला मोठा डोंगर पडल्यामुळे ही सर्व दुर्घटना घडलेली आहे। तरी PM न्यूज नेटवर्क तर्फे तसेच जनतेची मागणी आहे की याची सखोल चौकशी व्हावी व जे कोणी अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। लारा कंपनीचं इथे जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची सखोल चौकशी करावी व त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी देखील नागरिकांची मागणी जोर धरत आहे। PM न्यूज नेटवर्क प्रतिनिधी जीवन नवले।